हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसापासून वाट बघतोय की एमएस सेट परीक्षेचा रिझल्ट कधी येईल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेज केले, काहींनी कॉल केलेत। तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलाय। जनरली ग्लोबल ऑनलाईनवर आपण संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ बनवत नाहीत, कारण आपल्याला काही खात्रीशीर माहिती असल्याशिवाय आपण व्हिडिओ बनवून डेट कधी आहे, एक्झाम रिझल्ट कधी लागेल असं काहीतरी चुकीची माहिती देऊन व्ह्यूज घेणं ते आपल्याला पटत नाही। तुम्ही आपले चॅनल चेक करू शकता, आपण एकही अपडेट व्हिडिओ बनवलेला नाहीये रिझल्ट बद्दल। पण आज आपल्याकडे खात्रीशीर अनऑफिशियल माहिती आहे। काल आमच्या टीमनं जे आहे तर ग्लोबल ऑनलाईनच्या टीमनं युनिव्हर्सिटीत कॉल केला आणि त्यांच्याकडनं असं उत्तर पहिल्यांदा आलंय की पुढच्या आठवड्यात रिझल्ट तुमचा येणार आहे। राईट, आतापर्यंत ते सांगत होते की 1 महिन्याने रिझल्ट लागेल थोडासा मराठा आरक्षणाचा विषय आहे। तर त्यांच्याकडनं असं कळवण्यात आलंय की मराठा आरक्षणाचं यावेळेस रिझल्टमध्ये काही ते इन्क्लूड केलेलं नाहीये। त्यामुळे रिझल्ट जो आहे तो वेळ म्हणजे जसा नॉर्मल लागतो तसाच लागेल, कुणालाही काही आपल्या फॉर्ममध्ये बदल करण्याची गरज नाहीये। आणि जसं आपण बघतो की युनिव्हर्सिटी आपली कशी फंक्शन करते, थोडंसं काम जे आहे तर ते स्लो होतं, राईट, कुठलंही काम जे आहे ना हळूहळू होतं। त्यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात तुमचा रिझल्ट लागेल। काल आम्ही कॉल केला होता शुक्रवारी, राईट। तर पुढच्या आठवड्यात म्हणजे आपण असं समजू शकतो की 2 आठवडे ते घेतील। त्यांनी जर 1 आठवडा सांगितलं तर आपण 2 किंवा 3 आठवडे। तर मला तरी असं वाटतं की आपला फिक्स रिझल्ट जो आहे ना जुलैच्या फर्स्ट आठवड्यात लागेल। आणि जर आपण लकी असू, म्हणजे जर आपलं नशीब चांगलं असेल तर पुढच्या आठवड्यात पण तुमचा रिझल्ट कधीही लागू शकतो। तर त्याआधी एक गोष्ट असते जी अजून झालेली नाही, ती म्हणजे एकदा युनिव्हर्सिटीनं रिझल्ट बनवला की त्याची जी आहे ना मान्यता युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजे UGC कडनं त्याच्या ओके त्याला म्हणतात, त्यांच्याकडनं ते यायचं बाकी असतं। तर ती अजून न्यूज आलेली नाही आहे की त्यांनी ऑफिशियली तिकडे पाठवलंय का रिझल्ट, राईट। ते काय फार मोठी गोष्ट नसते, 1 दिवसातच तो जो आहे ना त्यांच्याकडनं मान्यता येते। तर ती गोष्ट अजून झालेली नाहीये, म्हणजे अजून 1 ते 2 आठवडे युनिव्हर्सिटीकडनं रिझल्ट लागायची शक्यता थोडीशी कमी आहे। पण दुसऱ्या आठवड्यात म्हणजे जूनच्या जे आहे ते एंडिंग किंवा मग जुलै फर्स्ट आठवड्यात रिझल्ट आपला फिक्स लागणार आहे। आता त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो, काही लोकांनी विचारलेलं की सर ह्या वर्षी 2 एक्झाम होणार होत्या, त्याचं काय झालंय। आता आपण प्रॅक्टिकली विचार करू, समजा रिझल्ट आपला जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात असं लागला, 10 जुलै किंवा 5 जुलैच्या आसपास आपला रिझल्ट लागला। एकदा रिझल्ट सर्व कव्हर होऊस तर सर्व गोष्टी झाल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 महिन्यांनी पुढच्या परीक्षेबद्दल जी आपलं जे महाराष्ट्र सेट भवन किंवा पुणे युनिव्हर्सिटी आहे तर ती पेपरमध्ये सांगतात की आम्ही प्रोसेस जी आहे तर चालू केली आणि ह्या तारखेला, म्हणजे ज्या दिवशीपासून ते सांगतात नंतर 1 महिन्यानंतर जे आहे तर फॉर्म चालू करतात ते, राईट। तर फॉर्म चालू केल्यानंतर 4 महिने, ज्या दिवशीपासून फॉर्म चालू होतो त्यानंतर 4 महिन्यांनी जे आहे आपली परीक्षा होते। तर ते जवळपास ऑगस्ट एंडला ते सांगतील की परीक्षा होणार आहे आणि सप्टेंबर पूर्ण जाईल, ऑक्टोबरमध्ये जे आहे तर फॉर्म आपले चालू होतील आणि आपली परीक्षा मोस्ट प्रॉबेबली जी आहे तर पुढची परीक्षा ती फेब्रुवारी मध्ये होणार आहे, हे लक्षात घ्या। फेब्रुवारी 2025 पर्यंत परीक्षा होण्याचे मॅक्सिमम चान्स आहे। त्याआधी परीक्षा होण्याचे चान्सेस जे आहेत ते फार कमी आहेत आणि आता मला तरी वाटत नाही की किती फास्ट त्यांनी गोष्टी केल्या तर ते होणार नाही। आणि ते फास्ट कशाला करतील, ते करतच नाहीत, राईट। तर दे टेक देअर ओन टाइम, ते आपला टाइम घेतात। आता त्यांच्याकडे वेळ पण नाही, त्यांनी जो टाइम रिझल्ट लवकर लावायचा असतो ते त्यांनी केलेलं नाहीये। त्यामुळं परीक्षा जी आहे तर ती आपली फेब्रुवारीच्या आसपास म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च ह्या दरम्यानच होईल। आणि आता आपल्याकडे जवळपास 8 महिने त्या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी असेल। कट ऑफ साठी पण मी तुम्हाला सांगतो कट ऑफ किती लागेल, मागच्या वर्षीपेक्षा सेम किंवा त्यापेक्षा थोडा कमी कट ऑफ लागणार आहे, कट ऑफ वाढणार नाहीये, राईट। तर ज्या लोकांचे मागच्या वर्षी इतके मार्क येतात जवळपास ते लोक पास होणारच आहेत आणि ज्यांचे मार्क मागच्या वर्षीपेक्षा जास्त येतात कट ऑफच्या तर ते तर शुअर शॉट पास होणार आहेत, राईट। आणि ज्यांचे कमी पण येतात, 1-2% कमी येतात, ते सुद्धा पास होतील। तुम्ही आमचे मागच्या 5 वर्षाच्या कट ऑफचे व्हिडिओ बघा, एक्झॅक्ट ॲक्युरेट कट ऑफ जो आहे तर तो ग्लोबल ऑनलाईननं प्रिडिक्ट केलाय। यावेळेस पण मला असं वाटतंय की कट ऑफ थोडासा कमी होईल मागच्या वर्षीपेक्षा। बाकी सर्व लोक सांगतात की कट ऑफ जो आहे तो वाढेल, पण मी ग्लोबल ऑनलाईनवर हे सांगतोय की जो कट ऑफ आहे तो थोडा कमी होईल। त्याचे कारण काय, त्यासाठी मी सेपरेट एखादा व्हिडिओ बनवेल यानंतरचा, तर ती गोष्ट होईल। तर तुम्ही त्यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू करायचं की नाही करायचं ते ठरवा, किंवा 15 दिवस आहेत तर तुम्ही वेट करू शकता की त्यानंतर आपण आपलं प्रिपरेशन चालू करू शकता। आणि ज्या लोकांना प्रिपरेशन आणि पहिल्यांदा परीक्षा देत आहेत किंवा ज्यांना खूपच कमी मार्क पडले, 4-5% मागच्या कट ऑफ पेक्षा कमी पडलेत, तर त्यांनी प्रिपरेशन जे आहे तर ते चालू करायला हरकत नाही। आणि अशा विद्यार्थ्यांसाठी आपली नवीन बॅच जी आहे तर ती 1 जुलैपासून चालू होते। आपल्या मागच्या बॅचमध्ये जवळपास 1000 विद्यार्थी होते आणि आम्हाला खात्री आहे की आपला जवळपास दरवर्षी
वर्षी 25 ते 30% हा प्रॅक्टिकल रिझल्ट मी सांगतोय, 30% आपला रिझल्ट लागतो. म्हणजे जवळपास 250 ते 300 विद्यार्थी आपले पास होतात. आणि आपल्याकडे जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांना जे आहे ना 80 पेक्षा जास्त मार्क पडतात. तर त्याचे स्क्रीनशॉट वगैरे आपण मागच्या वर्षी टाकलेले, ह्या वर्षी पण आपण टाकू. आणि आपण काय फेक काही करत नाही, आपल्याकडे ओपन व्हॉट्सअप ग्रुप आहेत, तिथे काही विद्यार्थी आपल्याला क्रिटिसाइज सुद्धा करू शकतात, क्रिटिसिझम सुद्धा आपण घेत असतो, राईट. तर हे पूर्ण जेन्युअनली होतं. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर यात काय मिळतं, डेली लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळतील, 400 पेक्षा जास्त रेकॉर्डेड लेक्चर, अपडेटेड नोट्स तुम्हाला मिळतील, 2011 ते 24 संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित तुम्हाला मिळतील, 40 सराव प्रश्नपत्रिका मिळतील, आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला 24/7 जे आहे तर मार्गदर्शन मिळेल. अशा पद्धतीनं तुमचा हा कोर्स आपण तुमची तयारी करून घेतो की तुम्हाला जे आहे तो पेपर 1 मध्ये जर तुम्हाला 60 पडत असतील तर ग्लोबल ऑनलाईनवर तुम्ही चेक करा, या आमचा कोर्स घ्या, आणि तुम्हाला 75+ तिथे पडणारच. म्हणजे तुमच्यात इम्प्रूव्हमेंट करण्याची जबाबदारी जी आहे तर ती ग्लोबल ऑनलाईनची असते. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हे नंबर आहेत, इथे कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर. आणि याची फी जी आहे तर ती 2499 रुपये फक्त आहे, आणि याची व्हॅलिडिटी एक्झाम पर्यंत असते. जर एक्झाम 2 वर्षानंतर जरी झाली तर तुमच्याकडनं कुठलीही फी परत घेतली जाणार नाही. फक्त हीच जी फी आहे यात तुम्हाला पुढचा सर्व काळ जो आहे तर तो शिकवला जाईल, राईट. आणि जॉईन लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा. ह्या बॅचेस जे आहेत तर चालू होत आहेत, आणि पहिल्या 20 विद्यार्थ्यांना आपण स्पेशल डिस्काउंट, म्हणजे या डिस्काउंट पेक्षाही जास्त डिस्काउंट आपण देऊ. तुम्ही फक्त सांगा सर मला जो आहे तर स्पेशल डिस्काउंट असा मेसेज करा, आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यात येईल, आणि तुम्ही तो जॉईन करू शकता, राईट. बाकी आता नवीन नेट आणि सेट साठी तुम्ही प्रिपरेशन चालू करा, कारण आता 3 महिने झालेत आपली परीक्षा होऊन, आणि आता आपल्याला खरंच जागं व्हायला हवं, आणि आपल्या जे आहे तर नेट सेटचं जे आपलं ध्येय आहे तर ते साध्य करण्यासाठी अभ्यासाला लागायला हरकत नाही, राईट.